by ANS News. कोयना कॉलनी, HP रोड, म्हाडा वसाहत, भारत नगर, अशू आडवाणी नगर, KGN नगर या ठिकाणी संपन्न होईल। 148 के उम्मीदवार राजेंद्र माहुलकर की निकली रैली। बड़े जोश और उल्लास से लोग उसमें शामिल हुए। सभी कार्यकर्ता और पदाधिकारी शामिल थे। लोगों ने बड़े जोश से उनका स्वागत किया। बघा आता काम केली तर लोक रहिवासी मतदार हे तुम्हाला नक्कीच जिंकवायचा प्रयत्न करत असतात। आम्ही या 148 वार्डच्या बाजूला 155 इथं 4 टर्म म्हणजे जवळजवळ 20 वर्ष नगरसेवक होतो आणि ते कामाचं जी कामं केली त्याच्याबद्दल लोकांना इथल्या सगळ्या परिचयाचे आहेत, म्हणून कदाचित त्यांना माहिती आहे की मला माहुलकरांना तर आमचंही काहीतरी नगराचं गावांचं बिल्डिंगच्या काही समस्या त्यांची काहीतरी कामं होती। त्याचबरोबर बेरोजगारी आहे, पार्किंग आहे, रस्ते, गटार, नाले, पाणी सगळ्या गोष्टीची इथं या वार्डमध्ये कमतरता आहे। तुम्ही पण बघितलं असेल एका पत्रकार म्हणून, आणि नागरिकांना त्याच्या सामोरे नेहमीच जायला लागते। म्हणून या 25 वर्षात 30 वर्षात काही झालं नाही, पण कदाचित लोकांना बाजूला मी नगरसेवक असल्यामुळे त्यांना असं मनात आलं असेल की माहुलकरला आणलं तर काहीतरी याच्यात बदल होईल, काम होतील। नगरसेवकांची कामं एवढीच असतात, लोकांना पाणी कसं मिळलं पाहिजे, शुद्ध पाणी, जास्त पाणी, रस्ते, ट्रॅफिक, पोल्युशन या गोष्टी आहेत, गटार, नाले हे सगळं, आणि बेरोजगारी सगळ्यात मोठा प्रश्न आहे। नगरसेवकाचा बेरोजगारी प्रश्न नसला तरी पण आमच्या बाजूला काही कंपनी आहेत, याच्यामध्ये पूर्वीपासून मी नगरसेवक नसताना पण ही कामं चालू होती, केली आहेत आणि आजही करतोय, यापुढेही करेन। जसं 155ला मी जी तिथल्या समस्या आणि बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाय, तसाच आता या आमच्या 148 वार्ड क्रमांकच्या सर्व मतदारांमध्ये शिक्षित असतील, कमी शिकलेले असतील यांच्यासाठी, तसेच काहींचे आमच्या बहिणींचे जे आपले पती असतात ते मृत्यू झाले आहेत, त्यांच्यासाठी पण त्यांना पेन्शन वगैरे जी काय आहे त्यांना ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू। म्हणजे मी समजलो नाही प्रश्न काय तुमचं, रडायला कशाला पाहिजे? आता कोणाला जिंकवायचं ना हरवायचं हे मतदारांमध्ये आहे। जर चांगला जर त्यांना नगरसेवक लोकप्रतिनिधी हवा असेल तर त्यांना जरूर याचा विचार करावा लागेल, आणि निवडणुकीमध्ये जी हारजीत होतच असते। लोकांना माझा 150 वर्षाची आमची पार्टी काँग्रेस पक्ष आहे, त्याचबरोबर आमच्या बरोबर काँग्रेस आणि वंचित आघाडी, प्रकाश आंबेडकर साहेब, बाबासाहेबांचे, डॉक्टर बाबासाहेबांचे नातू आहेत, त्यांची पण आमची युती झालेली आहे, आणि या दोघां भक्कम आमच्या युती
आणि इथं तुम्ही बघितले असाल ना, सगळ्यांनीच बघितलं असेल, यंग क्राऊड पण आहेच, वयस्कर आहेत, सगळ्याच प्रकारचे आया बहिणी आहेत. त्यांनाही कुठंतरी काहीतरी स्वयंरोजगार व्हावा याचा तुम्ही प्रयत्न केले जातील. आताचा पंजा, आता 150 वर्षापासून आमचा पंजाब चालतोय ना, म्हणजे त्याच्या 3 नंबर